जाएगा आता ड्रिफ्ट मारणार आहे भाई. तर गाईज आता घोडा उभा फर्स्ट टाइम डायरेक्ट उडवणार आहे घोडा. मामा रायडिंग करतोय. एक दोन तीन नाही बोलतोय. आला का नाही फोटो. एक हात असं वरती करू ना. एक हात छत्रपती. भाऊ कसं आलाय. अरे भाई काय दिसतच नाही. जाऊ दे भाई कडक आलाय. आम्ही तरी मजा घेतली. एक नंबर मस्त. तर आता आम्ही चाललोय दर्शनाला. दुसरी आता मारुतीचं दर्शन करायचं आपल्याला. आता हे लोक बसतील. आता आम्ही आलोय भद्रा मारुतीला आणि आम्ही इकडे सगळेजण आहेत. मम्मी सोबत आपलं कसं एक ज्योतिर्लिंग झालं ना. आता अजून 11 करायचे. तर आपण 11 पण करू फ्युचरमध्ये. करू ना मावशी. आपण जाऊ सगळे जाऊ. अजून 11 करायचीत ना. तुमचे 4 झालेत मग आमचे 11 बाकी आहेत ना. हे महाकालचं दर्शन ज्योतिर्लिंग. चल तुला विचारलं का. चल ए भाई टेंगुळ घेशील ना. तर आता आम्ही सगळेजण चालतोय आणि सगळ्यांच्या हातात लवंगा दिल्यात. आणि हे बघा हे समोर मंदिर आहे. त्या साईडला पण आहे. आता ते मंदिरमध्ये एंट्री आहे. आता आपण आतमध्ये जाऊ आणि मग तुम्हाला दाखवतो मंदिरची एंट्री. तर आता इथंच बंद करावा लागेल मला फोन कारण की आतमध्ये अलाउड नाही आहे. चलो बाय बाय गाईज. फायनली इथे तुम्हाला मी आता दाखवणार आहे भद्रा मारुती. हे बघा. तर आता आपली जेवढी मंडळी आहे जेवढी आपली फॅमिली आहे त्यांच्यासाठी मी धागा घेतलाय. तर आता आम्ही आतमध्ये जातो आणि घेतो पटकन देऊन येतो. मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे आणि खूप दिवसानंतर वर्षानंतर मी हरभरा बघितलाय. हे बघा हरभरा. याला हरभरा बोलतात. मी तिकडलाच आहे. कुठलं दादरचे. घाटकोपर. घाटकोपर आहे ना. हात उपर. इधर म्हणजे काय. लस लागली. लस चालू इकडं. कसली लस चालू. गावात चालली पुरं त्याची लस चालली. मला वाटलं कोण आलं आता पकडायला यांना. गाईज आता चालवणार आहे यश गाडी. व्हिडिओत काढतोय ब्लॉग मध्येच घेतोय डायरेक्ट. आता इथं गाडी न्यूट्रल आहे ना. फर्स्ट अशी ना गेली. फर्स्ट मलाच भीती वाटते बाई. कशी गाईस तुम्ही बघू शकता यश गाडी चालवतोय आणि आम्ही गाडीत बसलोय. मला तर फुल भीती वाटते बट काय नाही. जो का देखा जाएगा. आता ड्रिफ्ट मारणार आहे भाई. सूप असा अनुभव आला नाही. आता इथून फिरो. एका हाताने चालू ना यश. डायरेक्ट सरळ टाकू. आता भाई पाप असली तरी फिरवा आता बरोबर. उडवायचे का तिन्हीचे तिन्ही. 4 रे 3 नाही रे. 4 आहेत का. येते जाणं. डायरेक्ट बंद. तर कार कमिंग सून. आता ड्रायव्हिंग पण शिकलाय भाऊ आपला. आता आम्ही इथून पण निघालोय. आता जेवणासाठी एक स्पॉट शोधतोय आम्ही. म्हणजे एक चांगलं झाड शोधतोय नाही तर असं काहीतरी गार्डन टाईप शोधतोय. तिथे जाऊन आम्ही मस्त जेवण करू
आणि जेवण बनवून घेतलंय घरातनं. अजून काय बोलू त्यांना? टमाट्याची चटणी, चपाती, सगळे तुम्ही खाऊन बघा, असं भारी लागेल ना की तुम्ही ऑर्डर दिला. अच्छा, तर आता आम्ही इथून निघालोय. आता डायरेक्ट स्पॉटवरती तुम्हाला भेटू. बाय बाय. आता आम्ही इकडे थांबलोय. हे बघा, इकडे ॲडव्हेंचर पार्क आहे, आगरी टुरिझम ॲडव्हेंचर पार्क. तर आतमध्ये खूप भारी आहे. तर आता आपण जेवण काढून घेऊ पटापट. दा मामा, एवढूच हलकंच आहे. तर गाईज आता आपण आतमध्ये चाललोय. हे बघा, किती द्यावे तुला आठवावे. ओ माय गॉड, त्यांचं फार्म हाऊस बघ किती मोठा आहे. गाईस, तर हे बघा, तुम्ही बघू शकता आतमधून हे सगळं कसं बनवलंय. फुल एकदम म्हणजे 20 एकरमध्ये जागा आहे. हे बघा, खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आणि अशा साईडला सगळी शेती आहे तिथपर्यंत. आणि मस्त एकदम खूप सुंदर आहे, एकदम शांत. आणि पर पर्सन फक्त 700 रुपीज आहे फुल डेचे. आणि एक नंबर आहे सगळं. हे बघा किती सुंदर आहे. रेन डान्स पण आहे, पूल पण आहे, सगळं आहे. तर दोस्तो, आता मी तर सगळं फिरून आलो. आता हे लोक सगळे मला जेवायला बोलवत आहेत. आणि भाई एकतर मला जोरात प्रेशर आलेला आणि मी पटकन जाऊन भाई आलो. आता हे लोक आहेत कुठे बसलेत काय माहीत नाही, आवाज तर येतोय ह्यांचा. ठीक आहे, डायरेक्ट आता तिकडे जाऊ, जेवू मस्तपैकी. आता आम्ही इथे सगळे जेवायला बसलोय गाईस. तर हे बघा, वासरू. हे बघा, न्यू बॉर्न बेबी इकडे पण आहे, पण ह्याचा आजार आहे. खाली बघा, सगळं पाय बी तोडून झालेत तुम्ही लोक. चलो बाय बाय. बाय 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 बाय. गावरतोय तुला. आता फायनली आम्ही इथून जातोय आणि आम्हाला जायचं शिर्डीला. आता शिर्डीला जाऊ, मस्तपैकी दर्शन करू तिथे पण, कारण की आपल्याला जेवण बनवून दिलं ते एकदा. आता तिकडे एकोमध्ये पण बसले, आता आपल्या अर्टिगामध्ये पण बसत आहेत. आणि आता आपल्याला जायचं शिर्डीला. तर शिर्डीला मस्त दर्शन करू. आणि माझ्या फोनची बॅटरी पण खूप लो आहे, म्हणजे 27% आहे. आणि इकडे काही चार्जिंगचे सोर्सेस नाही, गाडीचे फक्त. फोनला चार्जिंग लावेल गाडीत आणि मग डायरेक्ट शिर्डीला भेटू. चला बाय. जातात आम्ही शिर्डीला पोचलोय. बट कसं आहे, फोन अलाउड नाही आतमध्ये. आणि माझं फुल तोंड, मी एकदम फुल प्रॉपर झोपलेलो होतो. तर आता मस्त तोंड धुतो. तर पप्पांनी आणलं आहे पाण्याची वाटली. आता आम्ही चाललो आहे 4 नंबर गेटला. आणि तिकडे पुढे आम्ही फोन ठेवणार आहे, कारण की मामांची ओळख आहे. मामा बोलले की घेऊन चल फोन, तोपर्यंत तरी ब्लॉगिंग करू शकतो. जिथपर्यंत आपल्याला ब्लॉगिंग करता येईल तिथपर्यंत आपण ब्लॉगिंग करायची. आणि आता आपण पुढपर्यंत जाऊन सगळे चाललेत. शिर्डी भाई, शिर्डी तुमच्यासाठी शिर्डी पण आपण करू शकतो.
तर गाईज आता आम्ही इकडे सगळे चपला काढतोय आणि इथेच इथपर्यंतच फोन ठेवायचा आहे कारण की आतमध्ये अलाउड नाही आहे ते बघा. तर आता इथे फोन ठेवतो आणि मग डायरेक्ट दर्शन करून आल्यावरती तुम्हाला भेटेल. 5 hours later. आता आम्ही दर्शन घेऊन आलेलो, चपला पण घेतलाय, आपला फोन पण घेतलाय. तर आता प्रॉपर एकदम आतमध्ये तुम्हाला जाऊन दाखवतो कारण की मंदिरात तर अलाउडच नाही आहे तसा पण फोन. तर आपण आता इकडून बघू आणि मस्त फोटो बिटो पण काढू. आम्ही दोघंच निघालो आहे फिरायला आणि पब्लिक आहे वन साईड बघती. भाऊ सबस्क्राईब करायला बोल ना, सबस्क्राईब. तर गाईज आता आपण सगळं एकदम प्रॉपर बघू, तुम्हाला दाखवतो. तर आता आपण बॅक साईडला आलो आणि तिकडे समोर पालखी आहे. तर आता तुम्हाला दाखवतो मागच्या साईडचं. हे बघा मागे पालखी आहे. तर आता हे बघा इकडून बाय एंट्री आहे आणि आता 1 तारीखची तयारी चालू आहे. हे सगळं मस्त एकदम फुलांनी सजवत आहेत ते. बाकीचे गर्दी खूप आहे बट आम्हाला एकदम पटकनमध्ये लवकर दर्शन भेटलं. मस्त एकदम छान झालं दर्शन, पटापट झालं. असं एकदम शांत दर्शन झालं, एकदम शांत, म्हणजे काय रश नाही काय नाही, एकदम मस्त आलो आणि गेलो. काहीच आता आम्ही फायनली आता इथून जाणार आहे. आता फक्त तिकडे साईबाबांकडे जातो आणि लास्टला एकदम मस्तपैकी बघून घ्या मंदिर. सगळे मस्त फोटो काढतात आपले आपले. तर मग आता आपण थोड्या वेळात निघू आणि मग डायरेक्ट घरी. आणि गाईज इकडे आरती चालू आहे बघा. आता आम्ही शिर्डीतून निघणार आहे आणि एक लास्ट व्ह्यू तुम्हाला दाखवतो. हा व्ह्यूसाठी मी खास एवढं इथपर्यंत फोन घेऊन आलो परत. बघा भाई बघा. चलो आता चलते. आता मस्तपैकी जेवण करू, भंडाऱ्याचं म्हणजे प्रसाद खाऊ, प्रसाद, आणि मग डायरेक्ट इगतपुरी. आम्ही फायनली निघालोय. हे बघा आता सगळेजण बसले, तिकडे गाडी पण बसली, ती काय पुढे तो तिकडे तसं. आता तिकडे पण बसले, सगळे स्वेटर घालतात, मी पण स्वेटर घालून रेडी झालोय. आता आम्ही निघू, आता डायरेक्ट भेटूया घरी. आता आम्ही थोड्या वेळ झोपणार, डायरेक्ट घरी भेटू. काहीच तर फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहे. खूप थकलोय, अजून हे लेडीज लोक काय आले नाहीत. आत्तापर्यंत आले असते, आम्ही पहिलेच येऊन घरी पोहोचलोय. आता मस्त हाफ पॅन्ट घालतो, मस्त एकदम रिलॅक्स होतो आणि झोपतो. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्लॉगसाठी रेडी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.